नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही जुलैचा हप्ता आहे तो नेमका कधी येणार अशी महिलांना प्रतीक्षा आहे। आणि त्याच्यामध्येच काल माननीय महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे। ज्या वेळेस त्यांना असं विचारलं की जी काही ई-केवायसी ची प्रक्रिया आहे याच्यामध्ये बरेच अशा देखील महिला आहेत की ज्यांची ई-केवायसी अजूनही चुकलेली आहे, मग यांना तुम्ही परत एकदा चान्स देणार का? तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आपण सुरुवातीला म्हणजे जी काही पहिली ई-केवायसी होती त्याच्यामध्ये 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत होती। आता ही मुदत अंतिम जरी असली तरी त्याच्या अगोदर देखील 4 ते 5 वेळा ही मुदत वाढवलेली होती, तरी देखील याच्यामध्ये महिलांनी केवायसी करण्याला हलगर्जीपणा केलेला होता। आणि त्यांनी असंही सांगितलं की ज्या वेळेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या महिलांची समजा केवायसी करण्याची काही चुकलं असेल अशा देखील आपल्याला तक्रारी आलेल्या होत्या, त्यावेळेस आपण 30 सप्टेंबर म्हणजे 30 एप्रिल 2026 पर्यंत ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी केलेली होती अशा महिलांना 30 एप्रिल 2026 पर्यंत केवायसी ची दुरुस्ती करण्याचा अधिकार दिलेला होता। तर यामध्ये कोणत्या फक्त महिलांना की ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी केलेली होती परंतु त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या होत्या। मग आता नवीन ज्या काही महिला केवायसी करण्याच्या राहिलेल्या होत्या अशा महिलांची केवायसी ची मुदत आता वाढवणार का? तर बघा, यासाठी त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर जे आम्हाला केवायसी संदर्भातली जी काही निवेदन आले असतील तर त्या निवेदनाचा आपण नक्की विचार करू आणि त्या संदर्भात जे काही केवायसी संदर्भात ठरवायचं ते मुख्यमंत्री महोदय ठरवतील। त्याच्यामुळे महिलांनी हे लक्षात ठेवायचे की केवायसी ची प्रक्रिया सध्या कोणतीही चालू नाही, चुकीच्या भूलथापांना बळी पडू नका। सध्या महाराष्ट्र शासनाचं जे काय अधिकृत असं पोर्टल आहे त्याच्यावरती केवायसी ची कोणतीही प्रक्रिया अधिकृतपणे चालू नाही। त्याच्यामुळे महिलांना ज्या वेळेस जे काही लाडकी बहिणीचं पोर्टल असतं किंवा मंत्री महोदय असतात ते प्रेस घेऊन सांगतात किंवा त्या ठिकाणी एखादा आदेश देखील काढला जातो आणि त्याच वेळेस केवायसी ची प्रक्रिया ही अधिकृत आहे असं मानलं जातं। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेची केवायसी ची प्रक्रिया ही सध्या तरी कोणतीही चालू नाही आणि ज्या वेळेस याविषयी अजून काय अपडेट येईल त्यावेळेस आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद।